नमस्कार, नैनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला फ्राईड आईस्क्रीम करून दाखवणार आहे मस्त असं। त्यासाठी आपण ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, त्याच्या कडा काढून घेऊया। ब्रेडचे स्लाइस कडा काढून घेतल्या, त्या स्लाइस आपण दुधामध्ये भिजवून घेतोय। भिजवून थोडंसं दूध त्याचं काढून घ्यायचं दाबून, किंवा एका वेळी असं ब्रेड ठेवला तरी हे शोषून घेतं। त्यानंतर आपण व्हॅनिला आईस्क्रीम फ्रीजमध्ये घट्ट करायला ठेवलेलं होतं। तर व्हॅनिला आईस्क्रीम एकदम घट्ट असं घ्यायचं, त्यामध्ये घालून असं छान असं दाबून घेऊन त्याचा गोळा बनवून घेऊया। गोळा बनवून घेऊन ब्रेड क्रम्स करून घ्यायच्या मिक्सरमध्ये। वाळलेला ब्रेड किंवा त्याच्यामध्ये आपण घोळवून घेतोय। घोळवून घेऊन आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं। एक 2-3 तास तरी चांगलं फ्रीजमध्ये घट्ट व्हायला ठेवायचं। त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये आपण हे आईस्क्रीम तळून घेतोय आपण। असं आईस्क्रीम तुम्ही कधी ह्याच्यापूर्वी पाहिलेलं का? मला कमेंट करून नक्की सांगा। आपण आता हे आईस्क्रीम तळून घेतलेलं आहे, तर फ्राईड आईस्क्रीम आपलं तयार होते। छान असं क्रिस्पी, वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ आईस्क्रीम आपल्याला खायला मिळेल। तुम्ही करून बघा। माझी ही डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। शेअर करा, लाईक करा। तर हे असं ब्राऊन कलरमध्ये आपण तळून घेतलेलं आहे। ह्याच्यावरती आपण थोडंसं चॉकलेट सॉस वगैरे घालू। चॉकलेट सॉसनं थोडंसं गार्निशिंग करायचं। वरती चोको चिप्स किंवा सिल्वर बाउल येतात छोटेसे, तेही घालू शकता। मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तुम्ही खाऊन बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।